आज नागपंचमीचा सण. आपण एक दुसऱ्याला शुभेच्छा देतो, पण खरी नागाची जीवनशैली आपण कधी अभ्यासूपणे पाहिली? मग आज ते सांगण्याचा थोडा प्रयत्न. नागमोडी चाल, त्याच्या पाठीचा एक एक मणका, शरीरातले एक एक स्नायू ते ऊर्जा पुरवते. ती म्हणजे नागमोडी चाल. मग तशी चाल चालण्याचा आपण कधी प्रयत्न केला? करून बघा काय मिळतं. दुसरं, त्याचा फणा काढून बसणं. आता तो फणा काढून जेव्हा बसतो आणि पुढे मागे फणा करत किंवा आजूबाजूला फणा करत तो डोलतो, करून बघा. मानेच्या, पाठीच्या, हातांच्या सर्व समस्या दूर होते. तो ज्या वेळेस गोल वेटोळं करून बसतो आणि मान खाली घालून ज्या पद्धतीने तो साधना करतो, ती करून बघा. मन आणि शरीर कसं प्रसन्न होतं ते त्यातून तुम्हाला कळेल. थोडक्यात, तुमची निरीक्षण शक्ती जेवढी चांगली तेवढ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला माहीत पडतात. आता हे नागाचं एक उदाहरण झालं. अशी अनेक उदाहरणं, अनेक गोष्टी आहेत त्या जर आपण व्यवस्थित पद्धतीने ऑब्झर्व केल्या आणि अभ्यासू वृत्तीने केल्या तर बऱ्याचशा नवनवीन गोष्टी आपल्याला माहीत पडतात. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.